राम जय जय राम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान जय ईश्वर महाराज की जय परम महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ईश्वर भगवान की जय महाराज की जय सद्गुरूंची कामगिरी. सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. त्याचं सांगणं फार सोपं असतं. बाकीचे लोक अवघड करून सांगतात. महात्मा आपल्या व्यवहारातल्या दृष्टांत देऊन सांगतात. आरसा जर स्वच्छ असला तर आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसल. आरसा जर पुसलेलाच नसन कधी तर मग कसं व्यवस्थित दिसन असंच आहे ना. तसं अंतःकरण स्वच्छ, आरसा स्वच्छ म्हणजे अंतःकरण जितकं स्वच्छ तेवढं समाधान जास्त. देवाचं असं आहे, आपण जितकं हे करू त्याचं तितकं आपल्याला हे होणार. तुम्ही जितकं अंतःकरण स्वच्छ ठेवणार तेवढं आनंद जास्त भेटणार, समाधान जास्त भेटणार. आणि संत काय करतात? तेच करण्याकरता आणले असते. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. आता आपल्याला चूक बरोबर कळतच नाही ना. लहान मुलाला जर चूक बरोबर कळत असलं तर आई पार त्याला धरून बालवाडीत घेऊन तिथं बसती ना. त्याच्यामुळे बसावं लागत आहे. तसंच पण ते हाती धरली पाहिजे असं आहे ना ते प्रमाण. ते म्हणजेच गुरु शिक्षक अर्थ येते. पंत पूर्वी म्हणायचे ना. लहान तसं हे संत करतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात, भक्ती मार्गाला लावतात. कोणताही चांगला मार्ग ज्याच्या त्याच्या परीनं संत काही सगळ्यांना सारखं सांगतात असं काही नाही. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यता काही सगळ्यांची सारखी नसती. सगळेच मुलं MBBS ला राखून कसं काय जमन. काही इकडे ITI ला गेले पाहिजे, कुठं इंजिनियर झाले पाहिजे, काही मास्टर झाले पाहिजे, ज्याच्या त्याच्या याच्यानुसार. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करायचे काम करतात. काय तसं बारीक पाहिलं ना, जे ज्ञानेश्वरी सांगितलं त्याच्या प्रवचनात सांगितलं. आपण आता ज्ञानेश्वरी वाचितो, भागवत वाचितो, काय याच्यापेक्षा वेगळं आहे बरं. हे वाचलं तर ज्ञानेश्वरी वाचल्यासारखंच, तर ते समजून वाचलं पाहिजे. नाही तर मग सोपे म्हणून दिलं टाकून असं नाही. एकदम त्याचा परिणाम झाला पाहिजे आपल्यावर. जीव स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलाच, कोण उठीन त्याला? ह्या झोपेतून कोणी उठीन? आपण ही सामान्याची झोप आहे भौतिक. नाही तर जो स्वतः उठीन, पाहुणे उठीन, आई वडील उठवतील, भाऊ उठवत. पण या अज्ञानरूपी झोपेतून उठू शकतात काही? जो उठलेला आहे तोच उठील. आणि संत फक्त उठलेले. संतांना स्वस्वरूपाचं ज्ञान झालेले मग ते आपल्याला उठवतात. बाबा हो, आपलं जे मूळ स्वरूप आहे ना हे अमर आहे, हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शरीर हे काय आपलं स्वरूप नाही आहे, साधन आहे. ते ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. ते हे जागं होणं आहे. जागं होणं म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होणं. आपण नेमकं कोण आहोत? शरीर जरी आपलं असलं पण स्वरूप आपलं नाही. ते त्याच्यामध्ये राहणारे आपण आहोत. हेच ज्ञान म्हणजे उठणं आहे. हा म्हणजे जीव जागा होतो ना. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचे काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने खरे सद्गुरू केला असे म्हणाले. लई टोकाचं बोलतात, कधी कधी फारच टोकाचं बोलतात महाराज. आता काय करायचं राहिलं? कलीचाही दोष नाही त्याच्यामध्ये. त्यांचं तर असं मत आहे, संत भेटल्यानंतर काय भेटायचं राहिलं बा अजून? काय भेटायचं राहिलं? अजून काहीतरी दिसावं, अजून काहीतरी पाहावा. अरे तो चालता बोलता येत तो तर समजून घ्या. प्रत्यक्ष बोलतोय, चालतोय, आपल्याला सगळं सांगतोय महात्मा.
त्याच्यापेक्षा अजून तो येऊन तरी काय सांगणार आहे आपल्याला, नाही का? या महिन्यातले सगळे संतांवरच प्रवचन आहे. ज्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू ग्रस्त मी स्वस्त आहे असे म्हणतो, पण ते काही खरं स्वस्त नाही. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत ते स्वस्त आहे असे म्हणता येणार नाही. जरी गादीवर लोळत असन, सगळं अनुकूल असन, पण मन कुठं आहे तिथं? मन तर नुसतं तळमळ 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 तळमळ, आत्मा नुसता जाळ चालू आहे मनाचा. झोप येत नाही, काही नुकसान झाली तर तळमळ होती, कोण काय आरडतं ओरडतं, म्हणजे शांती नाही ना. आणि इकडं तर भरपूर आहे पार. झोपायलाही बंडलचीच गादी, वरूनही बंडलचीच गादी, पण समाधान कुठे आहे? आणि एखादा वारकरी काहीच नाही, पण चित्त शुद्ध आहे आणि भगवंताचं स्मरण करतोय, पांडुरंगाचं. त्याला जर झोप आली ना, इतकं शांत झोपतो, समाधीशीच मन. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. सगळा भावनेचा विषय आहे. आपली भावना त्या महात्म्याला गुरुपद देत असते. द्रोणाचार्याचा विषय आपण किती वेळ पाहतो. त्यांचा तो शिष्य काय नाव त्याच्यावर, एकलव्य. पुतळाच केला होता ना द्रोणाचार्यांचा. पुतळा केला तरी तो अर्जुनाला भारी पडला, कर्णाला भारी पडला, सगळ्या पांडवांना भारी पडला ना. म्हणून तर ते अंगठा घेतला ना. आपला मुद्दा एवढा आहे, त्याची काय श्रद्धा असन. त्या पुतळ्याला गुरुपणा प्राप्त झाला ना, सध्या ना द्रोणाचार्याचा. तो म्हणायचा, गुरु महाराज सोडू का बाण? गुरु महाराजांना गुरु महाराज सोड म्हणले, म्हणजे तू गुरु तोच आणि शिष्य तोच व्हायचा, एकरूप व्हायचा ना. गुरु महाराज म्हणले सोड एकलव्या, तेच म्हणायचे सोड, म्हणजे दोन्ही पार्ट तोच. कसं आपल्याला गुरु महाराज आपल्याशी बोलतात. एक नंबरचा धनुर्धर झाला का याच्यामुळं. शिष्याच्या भावना गुरुला गुरुपद देत असतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. काय आपला भाव जसा असेल तसे, जैसा आपल्या भावाप्रमाणे आपल्याला प्रतिदी येतात. आता काय माऊलीची भूमिका, निवृत्ती दादा म्हणजे सर्वस्व मानलेलं आहे ना तिने. त्याच्यामुळं सगळं भार त्याच्यावर. ज्याची दृष्टी रामरूप झाला तो खरा गुरु. कोण भगवान जाणे, कोण याच्यात बसतंय अंगालाच माहिती. इथं काही आपण करू शकत नाही. एकाच वाक्यात साधूचं लक्षण सांगितलंय. काय साधूचं वर्णन साधूनच करावा, पतिव्रतेचं वर्णन पतिव्रतेनंच करावा, पहिलवानाचं वर्णन पहिलवानाच करा. कोणा करण्यात मजाच नसते. काय दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. त्याची त्याला प्रत्येकामध्ये राम दिसतो ना. त्याच्याकडे आपण भाव नाही, आपल्याकडे आहे थोडा, आपल्याला नाही कळत पण कळतो. आता ते कलर उरला होता आणि मग शिडीला कलर देऊन घेतला ना. आपण भाव शिडीला कलर देऊन घेतला, आणखी त्या पलंगाला कलर देऊन घेतला. अजूनही थोडं बरेच आहे. ते लोक आले म्हणजे बरं झालं शिडी नवी केली तुम्ही. ते नाही का ते पायरीत उभं राहायचं ते स्टँड, याला काऊन नाही देऊन घेतला? मला म्हणलं याला देऊन नाही घेतलं, आपलं नाही ना. आपण पर भाव आहे ना आपल्याकडं. ते त्यांना काय माहिती आहे कोणाचं आहे म्हणून, त्यांना माहिती नाही ना. पण आपल्याला माहिती नाही, आपलं नाही आणलंय गाठकावर, त्याला कुठं कलर दिलाय आपण. कळत ना आपल्याला आपल्याकडे आपण पर भाव आहे म्हणून. जी चिरकाल टिकते ती गुरुपद समजावी. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. नामच गुरु आहे. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संत असो कोणी असो शरीर सोडावंच लागत असतं. कोणी असो सोडावंच लागत असतं. ते देहाना नाही. आणि संत नुसते देहानाही नसतात, नामरूपानं कायम आपल्या बरोबरच असतात. स्वरूपानं आपल्या हृदयातच येते. ते कधी कुठं जात नसतात याची प्रतीती येते आपल्याला. पण काही गोष्टी आपल्या स्वतःच्या याला आपलं सांगायचं नसतं. आपले दोष आपण सांगितले पाहिजे. फार जबरदस्त अनुभव येतो जीवनामध्ये. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे.
पुष्कळांना संताची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळाल्यामुळे बहुतेकांना त्यापासून तो फायदा होत नाही. काय माणसाला सारखा बदल लागतो. एकच कीर्तन ऐकून दुसरा महाराज, दुसऱ्याची तिसरा महाराज, सारखा असं बदल पाहिजे. तसं इकडं सुद्धा एका ठिकाणी ठाम राहणं इतकं काय सोपं आहे का? आणि एका ठिकाणी राहिल्यानंतर त्याला काय कमी आहे? त्याच्याकरता भगवंताला ते व्हावं लागेल. त्याच्या जरी ती योग्यता नसली ना, भगवंताला ते व्हावं लागतं. कारण शिष्याचा भाव देव म्हणून आहे ना, त्याला त्याच्याकडे काहीच ज्ञान नसू द्या, देवाला ते सगळं करावं लागेल तुमच्याकरता. त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपात देवाला यावं लागेल आपल्याकरता, आपल्या भावाकरता. भगवंतालाच यावं लागलं तर होण्याचार्याचं त्याच्यामध्ये. म्हणून एवढं ज्ञान मिळालं ना. याची श्रद्धा जर 100 नंबरी आहे, भगवंताला द्यावं लागलं त्याच्या रूपानं ज्ञान. कळानं गाठ पडते, पण काय महत्व न कळाल्यामुळे फायदा. आपली जी कर्तव्य ठरली आहे ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण तर त्याच्या सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरी जाईल. गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि ते खड्ड्यात पडतो. म्हणून मार्गे गेला तो तुझी मोकळा. संताची संगती काय अरे पाठात सांगायचं ठेवलं हो. एखाद्या जाणत्या माणसाला विचारतो, आपला तो सुद्धा आपला गुरुच आहे ना, बाबा हे कसं करायचं मला माहिती नाही, मार्ग दावून गेले आणि दयाने संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. आणि सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात. ही आपली गाडीची आहे ना 2 चाकाची. आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात, म्हणजे योग्य साधन सांगतात, आपल्या कल्याणाचं साधन सांगतात. योग्य मार्गाला असं कर बाबा, तुझं कल्याण होईल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, आपलं जीवन. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे. अनुसंधान म्हणजे आठवण. गोंदवलेकर महाराजांचं दृष्टांत आहे ना, अनुसंधान. पूर्वीच्या बाया पदर घ्यायच्या. आता ह्या मावच्या सगळ्या इथं बसेल, आख्याच्या डोक्यावर पदर आहे. नवीन पुरींच्या डोक्यावर पदर राहतो का? फार म्हाताऱ्या जरी झाल्या मावच्या तरी समोरून कोणी आलं का लगेच पदर घ्या. म्हणजे त्यांना ती सवय अशी पडला का घेतला. अनुसंधान. विसरलं का आठवलं, याला म्हणतात अनुसंधान. म्हणजे किती सोप्या याच्यातून दृष्टांत दिला पदराचे. अनुसंधान म्हणजे अनुसंधान लय अवघड अजिबात नाही. नेहमी आठवणीत राहावा, त्याच्या आठवणीत राहावा नेहमी. त्याचं रूप आठवावं, त्याचं गुण आठवावं, कधी काही ऐकलेलं आठवावं, कुठं पाहिलेलं आठवावं, पंढरपूरला पाहिलेलं आठवावं. म्हणजे त्याच्याच अनुसंधानात असावं. आणि गाडीवानावर विश्वास ठेवा, तर गाडीवान आपल्याला बरोबर घेऊन जाणार. निर्धास्त असावं. काय म्हणजे श्राद्धावती, ज्याचा मालक जागा आहे म्हणले त्याला काय जागायचे काम, काय विश्वास असेल. बिंदास झोपला ना जो. आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, एकही पांडव जीवन ठेवणार नाही. गडी धाराडोर झोपला ना, पण ह्या बाबाला कुठं झोप येते, कारण गाडीवान जागा आहे ना. गाडीवान जागा असल्यामुळं एका पांडवाच्या केसाला धक्का नाही लागला हो. महाभारतात युद्ध म्हणजे सामान्य का, केसाला धक्का नाही ना पांडवाच्या. मग कसला धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार. कर्तव्य करू ना. जर सगळ्यांनीच प्रयत्न करून पैसा भेटला असता तर सगळे श्रीमंत झाले असते ना, बरोबर आहे का नाही. कोणाला वाटतं गरीब राहावं, कोणाला वाटतं आजारी राहावं, प्रत्येकाला असं वाटतं आपल्या की काहीतरी व्यवस्थित असावं. पण नाही ना, शेवटी काही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात. याचा अर्थ प्रयत्नाला बाजूला ठेवला असं नाही. प्रयत्न करून ठेविले अनंते कैसेची राहावे पहिल्या भोगनी ते का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. म्हणून वृत्ती बनून आपली हवे पण कमी होईल. मनाची वृत्ती झाली की जी घडेल ते भगवंताची इच्छा असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी. आपली वृत्ती जी आहे ना
जे घडलं ती भगवंताची इच्छा. मग एखाद्या वेळेस आपल्यावर संकट आलं असन ती सुद्धा भगवंताची इच्छा आला असतं. कारण आपली आई आहे ना, ती आई पोराचं कधी हे करील का? त्याच्यातून तिला चांगलं करायचं असेल काहीतरी, नंतर आपल्याला कळतं बरं झालं का अडचण. कोणती मातेला पुढं काय दुसरं मागितलं, वृत्ती भगवंताची इच्छा अशी आपल्याला वाटू लागेल. अशी वाटू लागली की समाधान हेच देवाचं दर्शन, समाधान हेच सगळं आहे. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाय आहे. प्रवचनाच्या शेवटी हे सगळं खरं आहे, पण आपलं अंतःकरण शुद्धी हा परमार्थाचा पाय आहे. पाया चांगला असला तर तुमचं मंदिराला हजारो वर्ष काहीच होणार नाही, आणि पाया जर व्यवस्थित नसला ती इमारत टिकू शकणार नाही. शेवटी महाराजांचा संत चरणी विश्वास त्यांनी भगवंत जोडला. अख्या परमार्थामध्ये नामदेवराय सुद्धा सांगतात, संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हिची करा बापानो, संत चरणी निश्चित भाव त्याची मनोरथ पूर्वी देव. मोहिनी रूपाचा विषय चालू वाटतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मात्र कृष्ण भगवान की जय. श्रीपाद नारायण वृषध्वजो निशमेतं योक्तिसंतानवान् मोहित्वा सुरगणारी सोमपाय. श्री शुकदेव म्हणतात, श्री हरींनी श्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. तसं देवाच्या ठिकाणी अपकर भाव नाहीये. त्याची एक प्रतिज्ञा आहे, भक्ता राखी पायापाशी दुर्जना ते. आसुर तरी कोणापासून बनले? त्याच्यापासूनच बनले ना. का मारलं रामाना लक्ष्मणांना याला रावणामध्ये काय राम नाही का आहे? पण त्यानं पाप केलं. त्यानं काय केलं? त्याची प्रतिज्ञाच आहे ना, दुर्जना ते संवारी. त्याचं जरी पोरगा असलं पण जर आत्रप असलं तर आई हाणते त्याला. तिचेच पोरं असतात ना, 2-3 पोरं एखादं जर चूक केली आई मारणारच आहे ना त्याला. तिच्या ठिकाणी आपोबर भाव आहे का? चुकीला क्षमा नाही ना. तसं हे सगळं देवाचंच आहे. राक्षस आहे त्याच्यापासून झाले, दुर्जना त्याच्यापासून, सज्जन त्याच्यापासूनच झाले. मग एकाला मांडीवर घेतो एकाला मारितो का? प्रल्हादाला मांडीवर घेतो. त्याचं कारण असं आहे, त्याची प्रतिज्ञाची ना. पाप केला नाही, व्यवस्था बिघडांना नाही मारल्यावर. व्यवस्था त्याच्या करतात अवतार आहे ना. यदा यदा मग श्रीचं रूप धरलं भगवंताना. असुरांना मोहित करून देवाला अमृत पाजले. हे ऐकून भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून समस्त भूतगणांना बरोबर घेऊन येथे भगवान मधुसूदन होते, येथे त्यांच्या दर्शनासाठी आले. भगवान शंकर आणि पार्वती माता त्या बाबाच्या दर्शनाला. कारण ते रूप पाहायचं त्यांना, ते रूप काय परत पाहिलं नसतं भेटत. आता ती महिने रूप कसं असं सगळेच येडे झाले ना. आता एवढे होते ना. आता ते राक्षस आता ते याचे दाखवलेलंच आहे ना, आपण सगळं पाहिलेलं आहे ना.
मालिकेच्या रूपामध्ये हे टीव्हीवर याच्यावर त्याच्यावर आपण त्यावेळेस जरी नव्हतो समजा, रामानंद सागरनं सगळं करून ठेवलं ना. काय रूप आता भगवंताचं रूप आहे हो. नाही का, गुण लावण्याची खाणी मुकुट सकाळ म्हणे. आता त्या बाबाला काय रूप कोणतं धरता येईल नाही का. राजस कुमार मला ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते वेळीच झाले ना. ज्यांना ज्याला आतमध्ये भगवंताचं हे झालं ते नाही तरी कुठं प्रपंच त्यांना कुठं ते प्रपंचामध्ये मन लागतं म्हणजे वेळीच झाले ना ते. भगवंताचं रूप पाहण्याकरता त्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता गोकुळात सुद्धा माझे वालीच होते ना. बालकृष्णाचं रूप परत नाही ना तो अवतार. कृष्ण अवतारामध्ये हे बाबा पार गोकुळामध्ये जाऊन यशोदा मातेला ते सगळं भागवतात. आपण ऐकलंय ना. त्या वेशामध्ये भगवंताचं रूपच काहीतरी वेगळं असतं ना प्रत्येक वेळेस मोहित करणार. आणि हे तर मोहिनी रूप आहे सगळ्यांना मनमोहन मुरलीवाला. काय वेड लावणारच सगळं भागवतात आहे ना. शुकाचार्यांना भगवंताच्या वर्णनाचा तो श्लोक म्हटल्यानंतर समाधीतून जागे झाले ना. काय काय वैराग्य शुकाचार्यांचं. समाधीतून उतरत नव्हते ना. व्यासाने सांगितलं जातो एक श्लोक म्हणा भगवंताच्या वर्णनाचा श्लोक आहे. त्यामुळे येऊ नाही गेला तुमच्या जी भगवंताच्या वर्णनाला शुकाचार्य सारखी वेळी होतात. भगवान शंकर पार्वती माते नंदीवर बसून समोर जणांना बरोबर घेऊन घेते. भगवान मधुसूदन होते त्यांच्या दर्शनासाठी गेले. तुम्ही श्लोक वाचले ना. जरा सावघड आहे त्याच्यापेक्षा काही नाही. हे सगळं सोपं आहे. भगवान श्री हरींनी मोठ्या प्रेमाने गौरी शंकराचे स्वागत केले. ते सुद्धा स्वस्थपणे बसून भगवंताचा सन्मान करी स्मित हास्यपूर्वक म्हणाले. काय एक एकाचे हृदयी गुढी साखरेच्या ठाई. तसे ते दोन नाहीच. एका स्वरूपाचे दोन. हे आता हे दोन हात हे काही वायली वायली का वेगवेगळे. एकाला मारलं आणि एकाला जवळ घेतलं असं कधी होईल का. एका शरीराचे दोन हात आहे ना. तसे भगवान शंकर काय आणि हे काय म्हणून त्यांनी सांगितलं ना. एकादशी व्रत आहे कारण सोमवारही धरा. जे माऊलीचे जे एवढी संत परंपरा असतील मग त्यांचा तर हा बाबा आहे तसा. त्यांनी कायला सांगायला पाहिजे सोमवारचं व्रत करा म्हणून. भेद नाही ना. एकादशी करा व्रत सोमवारही करा काही फरक पडत नाही. एकच आहे त्याच्यावर म्हणजे ती दोन्ही एकच आहे. त्यांनी सन्मान केला आणि स्मित असे पूर्वक म्हणाले. महादेव म्हणाले देवाधिदेवा आपण विश्वव्यापी जगदीश्वर तसे जगतस्वरूप आहात. कसं आहे देवा स्वरूप. विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडे घेते. जगत स्वरूप आहात. आता ते काय आहे भागवत जर इतकं बारीक वाचायचं म्हणल्यावर एकच श्लोक व्हायचा नाही. तुम्ही एका देवाची ते म्हणल्यावर मग कसं वाचायचं तेव्हा. म्हणजे ते मराठी भाषेने समजत आहे ना सोपं. आपण मग एक का दे कसं का होतं वाचा. जगत व्यापक भगवंताचा काय शब्द वापरले एक एक. आपण विश्वव्यापक आहे. जगदीश्वर आहे. जगदीश्वर याचा अर्थ काय. प्रत्येकामध्ये तो ईश्वर आहे ना. कोणामध्ये नाही. हा ईश्वराची मुंगी बसून ब्रह्मदेवापर्यंत सगळा सगळा तोच भरलाय. कावळ्यामध्ये मुंगीमध्ये या आरडात यांच्यामध्ये तोच आहे. सगळ्यामध्ये तोच. त्याला जगदीश्वर सर्वात्मा विश्वव्यापक जगतस्वरूप. जगत हेच त्याचं स्वरूप आहे. याला सारून देव नाही पाहायचा. याच्यातच देव पाहायचा. समजते श्री वासुदेव आई साध्याचा अनुभव विश्वदेव देवाचे. जे जे भेटे बहुत भेटे आणि जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. सर्व चराचर पदार्थाचे मूळ कारण ईश्वर आणि आत्मा सुद्धा आपणच आहात. काय आता याच्या पुढं ज्ञान सांगावं. काय बोलावं तरी काय. शेवटी तिथंच येतं. जर आत्मज्ञान झालं ना आपल्याला काहीच करायचं उरत नाही. आता कृष्ण जर आपला आत्मा आहे असं भगवान शंकर सांगतोय. आता काय असे आमच्यासारखे सांगणारे थोडीच कोणी सांगतोय का. भागवत सांगत ना.
आपला आत्माच पांडुरंग आहे. किती धर्म ज्ञानेश्वरी त्याच्याकरता फार. आणि तोच विठेवर तोच, इथं तोच, काशीला तोच, तो सगुणामध्ये हा तो काय परमार्थ तसा रीतीने गेला तर या जगताची आदी अंत आणि मध्य ज्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी मध्य आणि अंत नाही, जे आपलं मूळ स्वरूप आहे आत्मस्वरूप, त्याला ते कधी जन्माला आला नाही, कधी मरत नाही. हे बदलत आहे फक्त. जीवन देखील मरा बदलित आहे ते सगळं. हेच ज्ञान करून घ्यायचं आणि आनंदात राहायचं. आणि काय करायचंय परमार्थ म्हणजे का काही वेगळे कष्ट घ्यायचे काय? त्याचं ज्ञान करून घ्यायचं. आपला जो आत्मा आहे ना, याचाच सगळा विषय हो. फारच भारी विषय. एकच झाला पाहिजे असं काय नाही. आणि जेवढं होईल तेवढं वाचित जायचं त्या श्लोकापर्यंत. त्याला काय एवढं वर काय बस तुम्हाला तरी कुठं जायचे. एक श्लोक होईना, 2 होईना, 4 होईना, एक अध्याय आपले त्यांनी व्हायचं. थोडस असलं जेवढं मला समजलं तेवढं मी त्यांना सांगतो. नाही समजलं चालले. आता महादेव म्हणतो, आता त्याच्याकडून काय गीता काय सांगणार आहे हो. भगवान शंकर म्हणतो, देवाधी देवा आपण विश्वव्यापी आहात. ज्यावेळेस ते मोहिनी रूप पाहिलं भगवंतांना, सांगितलं तुम्ही काय म्हटले, कुठं नाही भगवंता, तुम्ही विश्वव्यापक आहात, जगदीश्वर आहात, जगस्वरूप आहात, सर्व चराचर पदार्थाचं मूळ तुम्ही आहात. मूळ आहे ना आपला प्राण ज्याच्या सत्यानं हलतोय. आपण आता ज्या सत्यानं पाहतोय, आपण ज्या सत्यानं आता ऐकतोय, तो बाबा इथे म्हणून आपलं व्यवस्थित चाललंय सगळं. तोच देवाची देवी, त्याच्यामुळे सगळ्यांचं चाललंय. कुठं देव पाहिला दुसरी? आत्माच भगवान परमात्मा आहे, आत्माच नारायण आहे, आत्माच ब्रह्मचैतन्य आहे. त्याच्या सत्यानं चाललंय सगळं. जो म्हणतो ना देव नाही, त्याच्या सत्यानंच म्हणतोय तो, पण अज्ञानामुळे म्हणतो. त्याला ज्ञान नाही त्याच्यावाला. चराचर पदार्थाची मूळ कारण ईश्वर, आपण आत्मा सुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्यापासून होतात, परंतु जे अविनाशी स्वरूपाला अविनाश करी आपुले आईचे लावी मना पिशे गुरुविंदाची, म्हणून आपुला तो एक देव करुणी तिने विना जीवा येरती माईक दुःखाची जनती. फैसला देवाला आपलं करून घेणं तसं रीतीनं गेलं तर फार सोपं आहे. आपलं स्वरूपच होते. आत्मा आणायचा का कुठून आणायचा का आत्मा? मंदिरात तरी बस ठरलं त्या बाबाला कुठून तरी पंढरपूरहून, काशीहून, नाशिकहून आणावं लागत आहे, प्राणप्रतिष्ठा करावं लागत आहे. पण इथं प्राणप्रतिष्ठा झालेलीच आहे, फक्त ओळख करून घ्यायची त्याच्यावाली संतांकडून. का आणायचं इथं कुठून? आहेच तो, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तरी काही ठिकाणी म्हणला संधारीला, साठवीला, म्हणजे त्याची जाणीव झाली. आता त्याची ओळख झाली नाही का? फार भारी. काय संतांनी आपल्यावर कृपा केली म्हणून कळते ग्रंथ. काय कळते ग्रंथ? अविनाशी स्वरूपाला अध्याय नाही, मध्यय नाही, अंतही नाही. ज्या अखंड आहे त्याला काय द्रष्टा, ज्यामध्ये दृष्टा, दृश्य, भोगता, भोग्य असे भेद नाहीत. त्रिपुटी वेगळा येतो. त्रिपुटी संपले का तोच सगळा आहे. त्रिपुटी आपल्यामध्ये, हे माझं तू, हे आपण वेगळे, पण स्वरूपानं आपण एक आहोत. सहस्र दळी उगवला सूर्य जायचा. हे सत्य आपल्यामध्ये भेद नाही. हे सत्य. आपल्याला भेद का दिसतो? तो देवाचा दोष नाही, आपल्या दृष्टीचा दोष. हा जो भेद दिसतो ना जीवाला, हा भेद भ्रम अमंगळ आहे. तसं हे सगळं त्यांना विष्णुमय जग, त्यांना दिसतं कसं? आपल्यामध्ये सगळा देवच दिसतो. याती धर्म विष्णुदासाने आपल्याला असं वाटतं की वेगळे, हे आमच्या जातीची, हे आमच्या पंथाची, हे आमची अशी तशी. हा भेद का दिसतो? हा दृष्टीचा दोष आहे. हा वास्तव भेद नाहीये.
आणि संतांच्या ठिकाणी भेद नसतं म्हणून त्यांना विष्णुमय जग वैष्णवांचा सगळ्यामध्ये देव दिसतो, अविनाशी. हे सत्य आहे. चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात. चिन्मात्र ब्रह्म कोण आहे? म्हणून तो कमाईने यांचं नावच ब्रह्मचैतन्य ठेवलं ना. काही दुसरे नाव काय ठेवून करते तरी नाही, मूळ नाव ठेवलं ना. कमाईने ज्यावेळेस हात ठेवला, आता ते काय आपल्या सारखं आहे का हो? लगेच ना मग जिकडे ब्रह्मदर्शन झालं त्यांच्या लक्षात आलं, म्हणले मग ब्रह्मचैतन्य. तिथून पुढं ब्रह्मचैतन्य. आणि आपण काय ब्रह्मचैतन्य नाही का? निश्चय कुठं होतो आपला? निश्चय होत नाही, पण होतो असं नाही. सत्य स्वरूप आहे आपलं. चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात आणि त्याचे लेकर आपण आहोत. त्या बाबाचे लेकर आहोत आपण. कल्याण इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दुहीची आसक्ती सोडून सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरण कमलाची आराधना करतात. बाकीच्या लोकाला जाऊन काय करायचं? स्वर्गाला जाऊन तरी काय करायचंय? काय आहे त्या स्वर्गामध्ये तरी? तिथं जर सोयवार असतं तर तिथं आलेच का नसते? ते एक कीर्तनकार तर म्हणले, ते भिकारी म्हणले. काय तिथं म्हणले? तिथं जर काही असतं ते म्हणले असते का स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव अमर. ते भोग म्हणजे सगळे दिव्य भोग आहे तिथं. तिथं का वैराग्य आहे का? तिथं सत्संग आहे का? कीर्तन आहे? फक्त पुण्य आहे तिथं म्हणून भोग येते. जसे मंत्र्यांचे भोग असतात. बाकी याच्यापेक्षा काय वेगळं आहे? आपण साध्या गाडीत फिरत होते, लय मोठ्या गाडीत फिरत असताना हाच फरक आहे का नाही मंत्र्याचा ना आपला? तसं इथला आणि स्वर्गातला वेगळा काही फरक नाही तिथं. जरी अमृत आहे पण कायमची अमर नाही. ती कायमची अमर नाही. चिरंजीव सुद्धा कायमची चिरंजीव नाहीये. एक कल्पापर्यंत म्हणून त्याला चिरंजीव म्हटलंय. चिरंजीव जे आहे ते आता ते एखादं दाखवून जर भेटत असलं कोणी तर भेटत का कुठं चिरंजीव? कल्प आयुष्य असलं का त्याला चिरंजीव म्हणतात. कल्प संपलं का कसलं चिरंजीव? असं ह्या विश्वात एकच पद आहे. हे पद आहे ना, हेच फक्त चिरंजीव. संत पदाला गेले, स्वस्वरूपाला गेले ना, तेवढंच फक्त अमरपद आहे. तेवढंच फक्त ब्रह्मपद आहे. बाकी दुसरं पद टिकणारं नाही. तर म्हणजे तिकडे जायचं कायला? कल्याण इच्छणारे महात्मे लोक परलोक अशा दुहीची आसक्ती सोडून तसे सर्व कामनाचा त्याग करून. आता कामनाचा त्याग केल्याशिवाय तर त्या स्वरूपाला प्राप्त होताच येत नाही ना. कोणतीच इच्छा नाही राहिली पाहिजे. कोणतीच इच्छा नाही राहिली पाहिजे. काहीच नाही. मोकळं झालं पाहिजे, एकदम मोकळं, पूर्ण मोकळं. फक्त तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा. बस भगवंता अनुपात्र म्हणले, आता फक्त मला तुझ्या स्वरूपात एकरूप करून घे. माझी इच्छा नाही म्हणले या दृष्टांबरोबर जाण्याची. काय तिची अंतःकरणाची असं काय ते अभंग आहे, काय व्याकुळता आहे, काय तिच्या जीवनात, काय तिची काही आसक्ती इच्छा राहिली होती काही? काहीच नाही ना. पांडुरंगाच्या समोर उभी अनुपात्रान भगवंताला करुणा हाक मारती पांडुरंगा. शरीराचं ते घेणंच नाही राहिलं ना तिला. हे जे चैतन्य आहे ना तुझ्या स्वरूपामध्ये मिळावा एवढीच इच्छा आहे. याच्यापेक्षा कोणतं पद मोठं आहे? सगळ्या कामनांचा त्याग करून. कामना म्हणजे इच्छा म्हणा, वासना म्हणा, काय असेल त्याला नाव देता येईल ते द्या. आणि त्याचा कधी होतो? ज्या वेळेस आपल्या अंतःकरणात भगवान परमात्मा येऊन राहतो ते आपोआप बाहेर पडत येत. एखाद्या पिंजऱ्यामध्ये जर वाघ आला तर बाकीचे कोणी थांबन का? थांबू शकत नाही ना तिथं. तसं त्या इच्छा आपोआप हे होतात. त्याचं परिवर्तन होतं. ही कड्याची इच्छा आमका पाहिजे तमका पैसे, त्याच्यापेक्षा तो म्हणतो मला देव पाहिजे. आपल्या चरण कमलाची आराधना करतात. आपण अमृत स्वरूप आहात. विवेकानंदाचं जर सगळं पाहिलं ना, अहो हेच सगळं आपण म्हणतो ना, आपण अविनाशी आहोत, अमर आहा अमरा. ते म्हणले अमृत पुत्रशी असं म्हणतात. फक्त ते अमृत स्वरूप म्हणजे अमर. विवेकानंदांची भाषा. त्यांना ते शिष्यानं विचारलं, ते संवाद वगैरे आहे ते बरंचसं. मला रामकृष्ण परमहंसाकडे जाऊन काय मिळालं बा तुला? त्यांनी मला सांगितलं की तू अमृताचा पुत्र आहे. अमृताचा म्हणजे देवाचा पुत्र. भाषा सांगण्याची वेगळी, बाकी काय वेगळं आहे? तुकोबरायांची भाषा वेगळी असते. रामकृष्ण परमहंसाने मला हे सांगितलं, तू आला कुठून, तू नेमकं कोण आहे? त्यांची दिली भारी हे म्हणजे इथं तेच सांगितलंय ना भगवंताना, आपण अमृत स्वरूप आहात.
सर्व प्राकृत गुणापासून रहित आहात. गुणरहितम. हा, त्रिगुणरहितम. हे तो गुणाच्या पलीकडे. आता संत सुद्धा गुणाच्या पलीकडेच असतात ना. गुण काही करत नाही त्यांना, गुणातीत अवस्थेत असतात. आपण अमृत स्वरूप, सर्व प्राकृत गुणापासून रहित, शोकाच्या सावलीपासून दूर. शोक आपल्याला कशाचा शोक करतो जीव? कळून लय अडवणी करतो जीव. आणि म्हणतो पाप ताप दैनी जाय उठावटी झाली हवी ती हरित असायची. काय शोक मोह चिंता हे जीवाला खातात. आणि कोणते काय कोण खायला आलंय त्याला दुसरं नाही का? कशाची काळजी, कशाची चिंता, कशाचं काही. पाऊस पडला नाही ते कोणा काळजी, पडला ते कोणा काळजी. कायची काळजी? आता लय जवळ होईल ना, आता कसं होईल? अरे काय कसं व्हायचं? जसं होईल तसं होईल. आपल्या मस्तीत राहायचं, आपल्याला वाटायला आलेलं करीत राहायचं. त्याचा काय विचार करायचा तरी? ते चालतच राहणार आहे. आपलं कर्म आहे, ते आपली ड्युटी आहे. त्याचा काय विचार करायचा तरी? विचार करायचा असला तर सार विचार करावा, असा विचार करू नये. शोकाच्या सावलीपासून दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म. हा रात्रीचा आपण प्रमाण म्हणा, नेनो ब्रह्म. हे ब्रह्म आहे आपल्याकरता. ते ब्रह्म सगुण झाले. निर्गुण ब्रह्माला आपण कुठं बसलो असतो आता? निर्गुण ब्रह्म कुठं नाही म्हणते, तिकडं सारखाच्या कळायला का नाही बसलो आपण? त्याच्याकरता सगुण व्हावं लागलं त्याला. म्हणून इथं एवढी मंडळी येतात, इथं पावित्र्य झालं. आता इथे जागेचं एवढं पावर का वाढला? सगुण आलं म्हणून. निर्गुण तर सगळीकडेच भरलाय ना. आणि मग त्या गवळणी उद्धवला दुसरं काय सांगितलं होतं? नीटच झाला ना तो. काय येड्या म्हणले तुम्ही? अरे कृष्ण असा आहे तसा आहे आमचं आहे, ब्रह्मज्ञान सांगत होता. आणि तुम्ही काय राहणार म्हणले येड्या, त्यांच्याकरता तुकडं जात असतो. पण हेच सांगत होता तो ब्रह्मज्ञान. तो कोरडं होतं, लय प्रवचन करीत होता. तर त्यांची स्थिती पाहिल्यावर, अरे ज्याला आम्ही लहानचं मोठं केलं म्हणले, कडीवर त्याला दही दूध पाजलंय, इतका त्यानं आम्हाला घेतलं. तू काय ब्रह्मज्ञानाच्या गप्पा आणतो म्हणले. मग ब्रह्म जर सर्वत्र भरलं तर मग तू आम्हाला काय सांगतो? तिकडे जाऊन सांग ना म्हणले. निर्गुणाच्या ठिकाणी व्यवहार होत नाही ना. त्यांचं प्रेम पाहिलं ना होता. प्रेम भाव पाहिल्यानंतर त्याच्या सुद्धा अंतकरणाला बाजर फुटला महाराज. कृष्णाचं नुसतं नाव काढलं तर खा 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 अंतकरण भरून यायचं. सगळ्याची आसक्ती सुटलेली होती. फक्त कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. चित्तात कृष्ण सोडून काही राहिलेलंच नव्हतं. कशाचाच त्यांना कशाची आसक्ती राहिली नव्हती. काहीतरी राहायचं म्हणून. आता ते काय सामान्य होते का? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, किल्ले वाचून जपत पे. फार त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या त्या अभंगामध्ये, बाळक्रीडेमध्ये फारच भारी वर्णन केलं नाही का? दुःख दैन्य दारिद्र्यास हे आला म्हणजे तिथं त्या गोकुळात दुःख दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. लयच भारी वर्णन, लय भारी वर्णन केलं बाळक्रीडेमध्ये. आणि ज्यावेळेस आपल्याला ती स्थिती प्राप्त होती ना, त्यावेळेस सुद्धा मग फारच चिंता ते पडले गोकुळाबाहेर. त्याचे लक्षणं सांगितले, फार भारी लक्षणं सांगितले. असाच विषय. आपण काय करावं? एकच महत्वाचा मुद्दा तेवढा पाहू आपण स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात आणि आपण केवळ आनंद स्वरूप आहात. आपल्याला आनंद पाहिजे का दुःख पाहिजे? प्रत्येकाला. गरीब असू, श्रीमंत असू, म्हातारा असू, कोणत्याही पंथाचा असू, प्रत्येकाला असं काय वाटतं? आपल्या वाट्याला दुःख कधीच येऊ नये. स्वप्नात सुद्धा आनंदात असावं. आणि भगवान शंकर सांगतात तुम्ही आनंद स्वरूप आहात आणि आपण त्याचे लेकर आहोत. आपण कोण आहोत? त्या भगवंताचे लेकर आहोत. आपलं मूळ स्वरूपच आनंद आहे. सुख हे आपला असं नाही, पण आपल्याला कळाना का जीवदशा आपल्यावर झालेले संस्कार, मी देह, मी आमका, मी सखूबाई, मी आमकी शांताबाई, ह्या तादात्म्यानं आपलं काय झालं? भ्रांती झालेली. स्वरूपापासून बाजूला झालो आपण. आता पुन्हा मूळ स्वरूपापाशी यायचं. आपण पांडुरंग स्वरूप आहोत. पांडुरंग आपला आहे. आपण पांडुरंगाचे ह्या अनुसंधानात राहायचं आणि त्याचं फक्त प्रेमानं नामस्मरण करायचं. आपल्याला आनंदाला तोटाच नाही. तो इथंच ना एवढा येत इथं त्या बोधामृत मध्ये आई आता हे वाटते म्हणली. पाहिलं फोटो बोधामृत वरचा कलावती आईचं ते बोधामृत ग्रंथावर
तुम्ही जो ग्रंथ आणला त्याच्यावरचा फोटो पहा काय आहे. आईकडे असं अमृताचा घट आहे, बोधामृत अमृत. आई सगळ्यांना म्हणते ग बसा, आई सगळ्यांना अमृत वाटणारे, आनंद वाटणारे. आनंद बोध म्हणजे आनंद, बोधामृत संतांनी करून ठेवलं आपल्या करता. आनंदच पाहिजे ना आपल्याला. म्हणजे मग झाले रामराज्य काय होईल. रामराज्य आपलं, आपण रामराज्याचंच आहोत. धरणी धरी पिक गाई ओळल्या म्हशी. पण काय करा तुम्ही, राम वेळ आम्ही दळिता कांडिता जीविता गे बाई. मग स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा. मग दुःख नाही. नामाच्या गजरी भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामी सुख काय. याच्या पुढे अजून काय लागत आहे आपल्याला तरी. बाकीच्या गोष्टी भरपूर दिलेल्या आहेत. आपल्याला सुखच लागत होतं ते दिलं रामाना. दिलं म्हणजे रामच सुख दाखवला, अनुभवला, आनंद दिला. वरचं हे काढून टाकलं आणि बेस्ट पैकी तो प्रतीतीला आला. तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. अरे ते त्याचं स्वरूपच आहे ना. तो ते दुसरं काय देणार आहे तो आपल्याला. आणि ती दिलं पाहिजे ना आपल्याला. ते बाकीच्या गोष्टीच आपल्याला आता नकोवी. बाकीच्या गोष्टी त्यांना भरपूर दिल्या. सगळं झालं, कृतार्थ झालं. फक्त त्या आनंदात राहायचं, आता त्याच्या भजनात राहायचं, त्याच्या नामस्मरणात राहायचं आणि शेवटपर्यंत राहायचं. त्याला सांगायचं आता शेवट तूच गोड करून घे. कसा गेला आपल्या काय हातात आहे का. आपल्या हातात असतं तर मग आपल्यानुसार चाललं असतं ना. कशाला कोण आजारी पडलं असतं काही नाही ना. आपल्या हातात नाही. त्याला बशीला लावायचा मोठा हाता, त्याला मागणी करायची. इतके दिवस चांगलं करून घेतलं ना, शेवट चांगलंच करून घेतो आता नाही का. तो ऐकत असतो, करून घेत असतो शेवट. तो काय लांब कुठं नाही. त्याला फार मोठा वशिला लावायचा नाही का. आता वय झालं, बेस्टपैकी शेवटचा दिस गोड भावा. आनंदात तसं पुढं जाणं येणं नाही आपल्याला. आपण पांडुरंग स्वरूपच झालेलो आहोत. तर शरीर तर ठेवाच लागल ना. शरीर ठेवाच लागणार. ही व्यवस्था आहे, तो क्रम आहे. म्हणून काय नाही, समाधान वाटतं. तुमचं जे श्रवण चाललंय, तुमचं भागवत चाललंय, ह्या ज्या त्या वयात ज्याची गोष्ट घडलीच पाहिजे. तुम्ही टिकवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतरी तुम्ही गावात जाऊन बसले असते तास अर्धा तास इकडे तिकडे तापाच्या पाणी पेपरवर इकडे तिकडे. याच्यापेक्षा वेगळं काय केलं असतं तुम्ही या वयात. आता तुमच्या बरोबरची तिथंच बसलेली आहे ना. अजून ते ऊन चांगलं झाल्यावर ग्रहकड निघतील ते. हेच याचं उकर हे ते काय. याच्यापासून काय भेटणार आहे. काय विवेक आहे, काय वैराग्य आहे. तुम्हाला कोणत्या तरी जन्माचं कर्म अनुकूल झालंय. तुम्हाला ती सद्बुद्धी झाली. अरे विवेक प्राप्त झाला. आतापर्यंत गेलं ते गंगेला मिळालं. पण राहिलेलं आयुष्याचं सोनं करून घ्या ना. त्याला काय टाइम लागत हो. 1 तास उरला खटवांग राहायची. आता तुम्ही राहिलेलं आयुष्याचं सोनं करून घेतलं. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ शुद्ध कोणता आहे जगातामध्ये. श्रवण होत आहे सकाळी, दिवसभर आपल्याला त्याचं नामस्मरण करायचं, वाटेला आलेलं कर्म करायचं, संध्याकाळी हरिपाठ होतं. किती बेस्ट. याच्यापेक्षा अजून काय परमार्थ वेगळा असतो का. हा समाधान वाटतं. टिकवण्याला महत्वाचं नाही. तर तात्पुरतं काही दिवस चालतं, उलगली गंमत परत. पण इथं टिकवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फार भारी आहे. असंच परमार्थ टिकावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.